मुखी नाम विठ्ठलाचे, मनी ध्यास विठ्ठलाचा. वैष्णवांचा मेळा निघाला, घेऊनी आस पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारे वाहतात आहे पंढरीच्या वारीचे. संपूर्ण महाराष्ट्र हा पांडुरंगमय झालेला आहे. चैतन्य आहे सगळ्या वातावरणामध्ये. आणि हे आत्ताच नाही तर वारीची परंपरा ही हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात पंढरीच्या वारीला जातो. आता वारकरी संप्रदाय म्हणजे काय हो? ज्याप्रमाणे शिवरायांचे मावळे त्याचप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी. शिवरायांच्या मावळ्यामध्ये जसं जातीभेद धर्मभेद याला थारा नव्हता, त्याचप्रमाणे पंढरीच्या या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जातीभेद वर्णभेद पंथ धर्म या गोष्टीला थारा नाही. सगळे एका समान पातळीवर येऊन फक्त पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी असतात. म्हणून म्हटलंय की ज्याप्रमाणे शिवरायांचे मावळे त्याचप्रमाणे पांडुरंगाचे वारकरी, अशी ही वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास सुद्धा खूप जुना आहे, खूप मोठा सुद्धा आहे. तर असो, आणि या वारकऱ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने शेतकरी वर्ग सामावलेला आहे. बिचारे ते शेतकऱ्याला 365 दिवस सुद्धा काम असतात, त्याला कुठलीही सुट्टी नसते. तर म्हणून हा 20 दिवस 1 महिन्याचा जो कालावधी आहे हा त्याच्या हक्काचा आहे, त्या शेतकऱ्याच्या हक्काचा हा कालावधी आहे. पहा, वारीमध्ये जास्तीत जास्त संख्येने ना शेतकरी वर्गच हा असतो. सगळ्याच प्रकारचे लोक त्यामध्ये असतात, पण शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात असतो. तो आपली कुठलीही चिंता न करता आपल्या हक्काच्या वारीला, आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला असतो. त्याला माहित आहे मी जरी तिकडे गेलो ना, तो पांडुरंग माझं सगळं इकडचं पाहून घेणार आहे. त्याला कसलीही चिंता नसते. तेवढी श्रद्धा निष्ठा त्याची त्याच्या भगवंतावर असते. म्हणून तो अगदी बिनधास्त पैकी वारीला निघतो. आता एका गृहस्थानी ना एका वारकऱ्याला विचारलं, बुवा म्हणे तुम्ही दरवर्षी वारीला जाता? ते म्हणाले, हो मी दरवर्षी जातो. तर मग तुम्हाला त्या वारीमधून काय मिळते हो? त्या वारकऱ्याने काय उत्तर दिलं असेल बरं? तो वारकरी म्हणाला, वारीमध्ये मिळत तर काहीच नाही हो, पण कमी सुद्धा काहीच पडत नाही. इतका विश्वास, इतकी श्रद्धा त्या पांडुरंगावर त्या वारकऱ्यांची असते. आणि ही वारी म्हणजे फक्त पायी चालण्याचा प्रवास नाही आहे. ही वारी म्हणजे जगण्याचा अनुभव आहे. तो 25 दिवस 1 महिन्याचा कालावधी हा जगायचा असतो, अनुभवायचा असतो. आता हे मी जे तुम्हाला सांगते ना, ही झाली रीलवरची वारी. पण ते वारकरी जे चालत जातात ना, ती झाली रियल वारी. जी मजा किंवा जो भक्तिरस त्या वारीमध्ये आहे, तो या आपल्या रीलवाल्या वारीमध्ये नाही. पण असो, तरी मी तुमच्या पुढे हे सादर करत आहे. आणि माहिती आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी किंवा लोक पांडुरंगाच्या दर्शनाला का जातात हो? माहिती आहे का तुम्हाला? का त्यांना पांडुरंगाची एवढी आस लागलेली असते, एवढी ओढ लागलेली असते? का त्यांना पांडुरंगाचा ध्यास लागलेला असतो? कारण हा आपला सावळा पांडुरंग आहेच तसा. ज्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता आणि पांडुरंग तिथे गेले, तेव्हा पुंडलिकाने काय केलं?
पांडुरंगाचं आगत स्वागत केलं नाही, त्याला बसायला पाट दिला नाही, आसन दिलं नाही, तर सांगितलं मी माझ्या आईवडिलांच्या सेवेत मग्न आहे आणि आपल्या जवळ जी वीट होती ती पांडुरंगाजवळ फेकली आणि सांगितलं की आता या विटेवर उभा राहा. आणि तो देखील पांडुरंग, भक्ताचा आज्ञाधारक, तो देखील आज युगे 28 त्या विटेवरच उभा आहे. इतका हा आपला साधा भोळा पांडुरंग आहे, म्हणून तो सगळ्यांना हवाहवासा आहे. त्यांनी आपलं देवाचं अवडंबर कधी तिथे दाखवलं नाही. त्यांनी पुंडलिकाला म्हटलं नाही मी तर देव आहे, तू मला असा कसा म्हणतोय. असा हा पांडुरंग. म्हणून हा त्या वारकऱ्याला खूप जवळचा वाटतो, खूप आपला सखा सोबती सवंगडी. तोच माता तोच पिता ही ना सगळ्या वारकऱ्यांची धारणा असते. देव जसे वागतात ना तसा पांडुरंग कधीच वागत नाही, खरंच नाही वागत. या पांडुरंगाने गोरा कुंभाराची मडकी सुद्धा घडवून दिली, सावता माळ्याचा मळा सुद्धा राखला, जनाबाई सोबत दळण सुद्धा दळलं, तिच्या घरी गौऱ्या सुद्धा थापून दिल्या, नरहरी सोनाराचे दागिने घडवून दिले आणि सेना नाव्याची साठी तर हजामत सुद्धा करून दिली. असा हा आपला पांडुरंग साधा भोळा, त्याला कुठलंही अवडंबर नाही, म्हणून हा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुर झालेला असतो या आषाढ महिन्यामध्ये. आणि त्या वारीमध्ये जाताना जो अनुभव, मी तर गेली नाही, मला तर अनुभव नाही, पण माझ्या जवळची लोक दरवर्षी वारीला जातात, तर त्यांचे अनुभव की त्या वारीमध्ये प्रत्यक्ष भगवंत हजर असतात. त्यामुळे ना ती वारी त्यांना कधीच कठीण वाटत नाही. खूप हसत खेळत आनंदात सुखात समाधानात ती वारी होते त्यांची. न कुठे कुठले त्रास, न कुठे काही. आणि झालाही त्रास तरी तो तेवढ्यापुरता असतो, भगवंत त्यांच्यासोबत असतो, तर मग तो त्रास सुद्धा काय त्याच्यापुढे. आणि ही अशी वारी महाराष्ट्राचं हृदय आहे, ही अशी वारी महाराष्ट्राची शान आहे, ही अशी वारी त्या पांडुरंगाचं वैभव आहे. आणि वारी म्हणजे काही फक्त पायी चालत जायचं, आपलं डोलत डालत कसंही असं नाही. वारीची एक शिस्त असते, प्रत्येक पालख्यांचा एक नियम असतो, त्यानुसारच ते वारकरी चाललेले असतात. तर बघा, मी जे सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं, आणि खरंच वारी ही अशी असते का, आणि का बरं पांडुरंग सगळ्यांना इतका जवळचा वाटतो. तर त्यामागचं कारण हे सगळं आहे की पांडुरंग हा आपल्यासारखा आहे, आपल्याच सोबतीने चालणारा आहे, म्हणून तो सगळ्यांना हवाहवासा आहे. रामकृष्ण हरी.